सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांत अंधाराच्या साक्षीने धैर्य, निष्ठा आणि स्वराज्याच्या पवित्र ध्यासाने पेटलेली काही माणसं इतिहासाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन उभी होती. तोरणा किल्ल्याच्या उंच, कठीण आणि अभेद्य भिंतीसमोर एक तरुण नेता आणि त्याचे निष्ठावान मावळे आपल्या प्राणांची पर्वा न करता पुढे सरकत होते. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय होतं, हिंदवी स्वराज्य. तो क्षण साधा नव्हता. तो केवळ एका गडावर चढाई करण्याचा प्रयत्न नव्हता. तो एका नव्या युगाच्या प्रारंभाचा क्षण होता. तो त्या विचाराचा पहिला प्रत्यक्ष श्वास होता, जो विचार जिजाऊंनी शिवबांच्या मनात लहानपणापासून रुजवला होता. तरुण शिवबा आता फक्त स्वप्न पाहणारे बालक उरले नव्हते. त्यांच्या डोळ्यांत आता स्वराज्याची जाज्वल्य जाणीव होती, अन्यायाला उत्तर देण्याची तयारी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या ध्येयासाठी स्वतः पुढे चालत होते. तोरण्याच्या उभ्या कातळावर चढताना प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी केलेली एक शांत झुंज होती. प्रत्येक पकड म्हणजे विश्वासाचा आधार होता. प्रत्येक श्वास म्हणजे धैर्याची परीक्षा होती. शिवबांच्या मागोमाग त्यांचे मावळे पूर्ण निष्ठेने, पूर्ण शांततेने आणि पूर्ण समर्पणाने पुढे सरकत होते. या माणसांकडे मोठी सेना नव्हती, मोठी साधनं नव्हती, राजवैभव नव्हतं, पण त्यांच्या छातीत एक अशी ज्वाला होती जी कोणत्याही साम्राज्याच्या बळापेक्षा मोठी होती. त्या रात्री सह्याद्रीने एक वेगळी चाल पाहिली. ना रणशिंग, ना गोंधळ, ना आवाज, फक्त शांतपणे, सावधपणे आणि अत्यंत शिस्तीत स्वराज्याची पहिली निर्णायक चाल पुढे सरकत होती. किल्ल्याच्या अधिक जवळ पोहोचताना प्रत्येक क्षण अधिक धोकादायक होत होता. एक चूक झाली असती, एक आवाज झाला असता, एक हालचाल जरी चुकीची झाली असती तर संपूर्ण प्रयत्न क्षणात अपयशी ठरला असता. पण इथे फक्त शौर्य नव्हतं, इथे बुद्धी होती, रणनीती होती, संयम होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवबांवरचा अखंड विश्वास होता. शिवबा स्वतः पुढे होते. नेतृत्व म्हणजे फक्त आज्ञा देणं नसतं, हे त्यांनी त्या क्षणी पुन्हा एकदा सिद्ध केलं. जो नेता आपल्या माणसांना पुढे ढकलत नाही तर स्वतःच संकटाच्या दिशेने पहिले पाऊल टाकतो, तोच खरा राजा होण्यास पात्र असतो. आणि म्हणूनच शिवबा त्या रात्री केवळ एक सरदार नव्हते, ते उद्याच्या स्वराज्याचे जिवंत रूप होते. मावळ्यांच्या मनात भीती नव्हती असं नाही, धोका नव्हता असंही नाही, पण त्या सगळ्यावर मात करणारी एक गोष्ट होती, शिवबा आणि स्वराज्य यांच्यावरचा विश्वास. ज्यांच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या मातृभूमीचा अपमान उभा असतो, ज्यांच्या मनात धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाची जाणीव जागी असते, त्या लोकांना संकट थांबवू शकत नाही, त्यांच्या पावलांना अडथळे रोखू शकत नाहीत. कारण ते स्वतःसाठी नाही तर एका मोठ्या ध्येयासाठी लढत असतात. आणि अखेर तो क्षण जवळ आला ज्याची वाट सह्याद्री सुद्धा पाहत होता. तोरणा किल्ल्याच्या अंगावर शिवबांची चाल आता पोहोचली होती. जिथे अनेकांना अशक्य वाटलं असतं, तिथे या तरुणाने शक्यतेचा पहिला झेंडा रोवण्याची तयारी केली होती. ही फक्त एका किल्ल्याची गोष्ट नव्हती, कारण तोरणा म्हणजे फक्त दगड आणि भिंती नव्हत्या. तोरणा म्हणजे पहिला आत्मविश्वास होता, पहिली उभारी होती, पहिलं प्रत्यक्ष यश होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य आता फक्त विचार राहिलं नव्हतं, ते आता प्रत्यक्ष आकार घेत होतं. तोरणा जिंकणं म्हणजे शिवबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देणं होतं. अन्याय अटळ नाही, सत्ता अजेय नाही आणि स्वराज्य अशक्य नाही. हा विजय लष्करी दृष्ट्या जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो मानसिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही महान होता. कारण एका तरुणाने काही मोजक्या पण निष्ठावान सहकाऱ्यांच्या जोरावर असं कार्य करून दाखवलं जे पुढे हजारो लोकांच्या आशेचा केंद्र बनणार होतं. तोरणा जिंकला आणि त्याच क्षणी स्वराज्याच्या ध्येयाला पहिलं ठाम पाऊल मिळालं. या विजयाने शिवबांच्या मनात आत्मविश्वास दुणावला, मावळ्यांच्या मनात ज्वाला अधिक प्रखर झाली आणि जिजाऊंच्या संस्कारांना पहिलं यशस्वी उत्तर मिळालं. हा क्षण म्हणजे आईच्या स्वप्नाला मुलाने दिलेला पहिला जिवंत प्रतिसाद होता. शिवबा आता फक्त विचार मांडणारे नव्हते, ते आता इतिहास घडवणारे झाले होते. तोरणा विजयाने एक गोष्ट स्पष्ट केली, जर ध्येय पवित्र असेल, नेतृत्व निडर असेल आणि साथ निष्ठेची असेल तर अगदी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करता येते. याच विजयातून पुढे राजगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड आणि असंख्य स्वराज्य गाथांची बीज रुजली. कारण प्रत्येक महान सामर्थ्यशाली राज्याची सुरुवात एका धाडसी निर्णयापासून होत असते आणि स्वराज्याच्या इतिहासात तो धाडसी निर्णय होता तोरणा जिंकण्याचा. तोरणाच्या या विजयाने सह्याद्रीने प्रथमच जाणलं, हा तरुण वेगळा आहे. हा फक्त लढणार नाही तर इतिहासाचा मार्ग बदलणार आहे.
याच क्षणापासून स्वराज्याचा प्रवास फक्त सुरू झाला नाही, तर तो विस्तारायला लागला. एक किल्ला जिंकला गेला, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे लोकांच्या मनात आशा जिंकली गेली. एक भगवा उभा राहिला, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे गुलामी समोर स्वाभिवाद उभा राहिला. एक विजय मिळाला, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे भविष्यातील हिंदवी स्वराज्याचा मार्ग उजळला. आणि म्हणूनच तोरणा विजय हा फक्त इतिहासातील एक प्रसंग नाही, तो स्वराज्याच्या विस्ताराचा पहिला महान शंखनाद आहे. जय भवानी, जय शिवराय.